बिग बॉस मराठीच्या या आठवड्यात ओमकार, आयुष, प्रभू, दीपाली, सचिन, अनुश्री, राकेश, दिव्या आणि रोशन हे सदस्य नॉमिनेटेड होते आणि बिग बॉसने सांगितल्याप्रमाणे या आठवड्याच्या शेवटी एकापेक्षा जास्त कंटेस्टंट्स हे एविक्ट होणार आहेत. त्यातील दिव्याचं एविक्शन आधीच झालं आहे आणि एकाचं एविक्शन आजच्या भावाच्या धक्क्यावर होणार आहे. तुम्ही एविक्शनच्या प्रोमोमध्ये पाहू शकतात. सगळ्यात आधी दीपाली, ओमकार, रोशन आणि सचिन कुमावत या चौघांना ब्रीफ केस उघडण्यासाठी बोलावले जाते आणि हे चारही सदस्य सेफ आहेत हे आपल्याला या पुढील फोटोमध्ये दिसत आहे, ज्यामध्ये ते चौघंही पुन्हा बाकावर बसलेले दिसत आहेत आणि त्या कोपऱ्यात पहिल्या फेरीतील ह्या 4 ब्रीफ केस उघडून ठेवलेल्या दिसत आहेत. म्हणजे पहिली फेरी पार पडलेली आहे आणि त्यात ते चौघंही सेफ होऊन बाकावर बसलेले दिसत आहेत. म्हणजेच ओमकारही सेफ झाला आहे. तसेच त्याच्याकडे एक पॉवर कीही आहे जी पुढच्या आठवड्यात काहीतरी ट्विस्ट आणू शकते, म्हणून त्याला वाचवण्यात आले असेल. आता दुसऱ्या फेरीमध्ये अनुश्री, आयुष, प्रभू आणि राकेश यांना बोलवण्यात येतं आणि यांच्यातील आयुष याचं एविक्शन करण्यात आलं आहे. याचं मुख्य कारण म्हणजे आयुष हा बॉटम 2 मध्ये होता. तसेच तो मागच्या आठवड्यात आजारी असल्यामुळे दिसला नाही. तसेच त्याला भाऊच्या धक्क्यावरही काहीच बोलण्यात आलं नाही. तर तुम्हाला आयुषचं एविक्शन फेअर वाटतंय की अनफेअर ते कमेंट करून नक्की सांगा.